World Intangible Cultural Heritage, Asian Poetry and Talk Show with Dr. Saheb Khandare. मित्रहो नमस्कार. बघा, जीवनाच्या दुःखाला अंत नाही. किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की जीवनाची सुरुवात आणि अंत ही दुःखापासूनच होतो. कारण संपूर्ण जीवन हे तृष्णेनं भरलेलं आहे. दुःखाचं मूळ ही तृष्णाच आहे. आणि हे दुःख जर आपल्याला कमी करायचं असेल जीवनातलं, तर त्यासाठी मग आपला हव्यास कमी झाला पाहिजे. आपल्याला काय हवंय आणि काय नको आहे याचा सारासार विवेक मानव प्राणी करताना दिसत नाही. आणि म्हणूनच अनेकदा तो सदैव अतृप्त असतो. मनासारखं न होणं हे सगळ्यात मोठं दुःख. आणि मनासारखं केव्हा होत नाही, जर तुमची आकांक्षा तृष्णा वाढली तर. अशा वेळी अनेक वेळा मग माणूस हतबल होतो. संत शिरोमणी जगद्गुरू तुकोबाराय यांनी त्यांच्या पसायदानामध्ये काय मागितलं बघा, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावो आम्हाशी. संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये देवाकडे सांगितले, मागणी मागितली आहे की नलगे मुक्ती धनसंपदा. माणूस दोनच गोष्टींनी दुःखी असतो बघा. एक तर धनसंपत्तीचा हव्यास आणि मृत्यूनंतर आपलं काय होईल असा एक कधीही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दलचा विचार हा देखील माणसाला अस्वस्थ करत असतो. आणि त्यातून मग दुःखांची निर्मिती होते. हे सगळं विवेचन मी यासाठी सांगतो आहे की मराठी कवितेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं तात्विक दर्शन आपल्याला अनेकदा दिसून येतं. खूप कवींनी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या जीवन जाणीवांना उजागर करताना सुखदुःखाच्या संदर्भानं आपली दार्शनिक मांडणी केलेली आहे. ती सगळी नावं मी या ठिकाणी हेतुपूर्वक सांगणार नाही, परंतु ज्यांची कविता आपण आज ऐकणार आहोत त्या आहेत स्वाती सुरंगळीकर. स्वाती सुरंगळीकर ह्या नागपूरच्या आहेत. आणि मनातल्या शब्दसरी, असं जगणं तोलाचं, सुखापारा आणि बकुळ ही अशी काही त्यांची कविता संग्रह प्रकाशित आहेत, प्रसिद्ध आहेत. एक पात्री अभिनय हा त्यांचा छंद आहे. आणि अशा विविध भावनांनी कविता लिहिणारी ही एक अतिशय सशक्त अशी कवयित्री आहे. आत्ताची ती त्यांची कविता आहे सुंदर व्हायचंय मला. या कवितेमध्ये त्यांनी जीवनाच्या दुःखांचा, जीवनाच्या हव्यासाचा विचार मांडलेला आहे की दुःखाची निष्पत्ती होते कशी, दुःखद संवेदना कशा निर्माण होतात आणि त्या सुखद करण्यासाठी मग काय कराव्या लागतात. तर स्त्रीसुलभ असणाऱ्या भावनांना पुढे ठेवून त्यांनी आपल्या कवितेला जीवनातल्या काही अनुभवांतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ही कवितेची शैली थोडीशी वेगळी आहे. तसं सादरीकरणही स्वाती सुरंगळीकरांचं वेगळं आहे. या वेगळेपणामध्ये मात्र सर्वसाधारण प्राणीमात्रांच्या, मानव प्राणीमात्रांच्या जीवनविषयक जाणीवांना तात्विकदृष्ट्या मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांच्याच शब्दात, त्यांच्याच तोंडून ही कविता ऐकूयात. स्वाती सुरंगळीकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सुंदर व्हायचंय मला. कविता अशी: जशी लग्नसराई जवळ आली तशी मला दागिन्यांची आठवण झाली. मी लॉकरची किल्ली शोधली आणि दागिन्यांची पेटी घरी आणली. पण अहो, चोरांच्या भीतीनं मला झोपच येईनाशी झाली. काळजीनं माझी चर्या उतरली आणि जागरणांनी तब्येत खराब झाली. दागिन्यांची चमक तशीच होती, दागिन्यांची चमक तशीच होती, माझ्या चेहऱ्यावर रंगत नव्हती. म्हणजे सुंदर दिसण्याचा उपाय साधा आणि परिणाम उलटा. केवढी विसंगती होती. सोन्याचे हे दागिने मला सुंदर करीतच नव्हते आणि पैशापरी पैसा जाऊन हाती काही लागतच नव्हते. मग मला विरक्ती आली. या दागिन्यांची आसक्ती संपली आणि या सगळ्या बाह्य सौंदर्यापासून मला मुक्ती हवीशी वाटू लागली. पण तरी
सुंदर दिसण्याचा स्त्रीसुलभ विचार डोक्यातून काही जाईच ना, आणि दागिन्यांची हौस मनाला स्वस्थ बसू देईना. मग मी देवाकडे धाव घेतली. म्हणाले, देवा, तूच मला यातून सोडव. तू माझा सोनार हो आणि माझे दैवी दागिने घडव. आता मी देवाला ऑर्डर देते आणि मी देवाला असेच दागिने मागणार आहे की जे कुणालाही, स्त्री पुरुष लहान मोठा, या देशातला त्या देशातला, गोरा काळा, सगळ्यांना खुलतील असे दागिने मी देवाला मागणार आहे. मी देवाला ऑर्डर देते, चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना, मुखावर माझ्या कधी न उमटो मनातली विवंचना. कानांसाठी माझ्या घडव असेत सुंदर झुबे. कानांसाठी माझ्या घडव असेत सुंदर झुबे. माघारी ही माझ्याबद्दल चांगलंच ऐकू येऊ दे. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्तजनांचे हात. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्तजनांचे हात. काय करायचे आता मला चंद्रहार आणि पोहेहार. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची, पण आता वेळ आली आहे हात दानतीनं खुलण्याची. वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर. वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर, पण आता तिची खरी शोभा ती ताठ है तोर. देवा, जोडवी चांगली जड घडव. देवा, जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. देवा, जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. आणि सांग देव सोनारा, हे सारे दागिने तू केव्हा देशील. आता देव झाला न तरी सोनार असतो, कुठला वेळेवर द्यायला. देव सोनारानं माझी मागणी शांतपणे नोंदवून घेतली आणि बाई, जरा वेळ लागेल असं म्हणत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. अहो बाई, हे दागिने तयार नसतात. आता सर्व शक्तिमान देव आणि दागिने काय तयार नसतात. अहो बाई, हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणीच नसते. पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत घेणाऱ्याच्या पैशाची नव्हे हो, मनाची श्रीमंती वाढावी एवढी माफक अपेक्षा असते. आणि बाई, घडणावळीची काळजीच नको. घडणावळीची काळजी नको, आम्ही ती घेतच नाही. पण असे दैवी दुर्मिळ दागिने घडवत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही. यासारखा दुसरा आनंद नाही.